नमस्कार मित्रांनो, आज आमचो गणपती बाप्पा आपल्या गावाक जातलो. त्याका निरोप देण्यासाठी पारकर परिवार एकत्र येलो. नंतर आम्ही गणपती बाप्पाचा नैवेद्य केळ्याच्या पानावर वाढून घेतलो. सगळ्या पारकरांनी आपापला नैवेद्य देवासमोर ठेवल्याने नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही देवासमोर गाराणा घातलो की सगळ्यांचा चांगला होऊन दे रे महाराजा. सकाळपासून माझी ज्याच्यावर नजर होती तो मोदक मिया खाल्लाय. गणपती बाप्पा निघालो आपल्या गावात. माझ्या हौशीन पुंजिये घातल्यान पुंजियेवर गणपती बाप्पाक ठेवल्याने पारकरांच्या सगळ्या सुनांनी शेवान घेतल्याने आणि गणपती बाप्पाच्या पाया पडले. त्यानंतर गणपती बाप्पा आमचो परतीच्या वाटेक लागलो. पारकरांच्या गणपती बाप्पा सोबत बाकीचे पण वाडीतले गणपती बाप्पा होते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी बघा हातात आपापले फटाके फोडल्याने. आमच्या ओमकारांना हाडे बघितल्यांना तडे बघितलं, डायरेक्ट लोकांच्या अंगावर टाकले. त्यानंतर दुर्वांकने माझ्या अंगावर टाकले. बघता बघता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ येली. तसाच मन एकदम जड होऊ लागलं. सगळ्या वाडीतल्याने एकत्रित शेवटची आरती केल्याने चेहऱ्यावरती आनंद दिसता, पण मनात दुःख असा तुझ्या जाण्याचा. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा म्हणत आम्ही बाप्पाचं विसर्जन केलं. कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.